शासकीय कार्यालयातील महिलांच्या सहलीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर ते फोटो घेऊन आक्षेपार्ह टिप्पणी करून ते वरिष्ठ कार्यालयास पाठवले तर सांगलीमधील RTO कार्यालयात कर्मचाऱ्याचा अपमान करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार उघड झालेला आहे। या दोन्ही घटनांमध्ये संशयित अंकुश आनंदराव केरीपाळे राहणार रविवार पेठ माधवनगर याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबतची पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की 3 पीडिता शासकीय कर्मचारी आहेत। दिनांक 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान शासकीय सुट्टी असल्याने महिला आणि त्यांच्या कार्यालयीन पुरुष सहकारी सहलीला गेले होते। या वेळी काढलेल्या फोटो काहींनी सोशल मीडियावर पोस्ट केले। ते फोटो घेऊन संशयित अंकुश केरीपाळे यांनी अधिकाऱ्यांना ते पाठवले। हे पाठवताना त्या फोटोखाली आक्षेपार्ह टिप्पणी केली। पीडितांना हा प्रकार समजतात त्यापैकी एका महिलेने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। याबाबत केरीपाळे यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे। तर दुसरा गुन्हा मध्ये संशयित केरीपाळे यांनी 7 मार्च रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथे खटला विभागामध्ये येऊन त्यास आवश्यक असलेली माहिती मिळून आली नसल्याने केरीपाळे याने श्रीनिवास विलास घोडके वय वर्ष 40 राहणार खनभाग पानाडी गल्ली सांगली यांना तुझी लायकी नाही या पदावर बसायची असे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने बोलले। तू खाटीक लोक सुधारणार नाही, खाटीक बोडेचे मी तुझी नोकरी घालवतो अशी अपमानास्पद जातीवाचक शिवीगाळ केली। तसेच फिर्यादीच्या कार्यालयातील सहकारी नंदकिशोर शंकरराव पाटील यांना तू श्रीनिवास घोडके याच्याशी बोलायचे नाही, त्याचा बरोबर चहा प्यायचा नाही, त्याला वाळीत टाकायचे असे वक्तव्य करून श्रीनिवास घोडके यांची समाजामध्ये आणि कार्यालयामध्ये बदनामी केलेली आहे असे श्रीनिवास घोडके यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हणले आहे। त्यानुसार केरीपाळे याच्यावर अपमान करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगली पोलीस शहर पुढील तपास करीत आहे।